नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मलकापूरपर्यंत आलो होतो, मलकापूरपर्यंत व्हिडिओ केला होता। तर तिथून पुढचा व्हिडिओ आपण करायला घेतलाय शाहूवाडीपासून पुढे। मागे मी सांगितलं त्याप्रमाणे की ही जी आता मधली गाव आहेत मलकापूर आता शाहूवाडी आपला नॅशनल हायवे जो होणार आहे 166 या सगळ्या गावातनं बाहेर होणार आहे। ही गावं सगळी त्यांनी स्किप केली। मध्ये एसटी बाबा थांबला। ह्या पट्ट्यात आता किती आपल्याला रोडचं काम बघायला मिळेल जरा मला शंका आहे। थोडं पुढे गेल्यावरती बघू आता परत। आता शाहूवाडीतनं आपण पुढे आलोय। इथे तर काही नाहीये, याचा अर्थ इकडे रस्त्याचं काम होणार नाहीये। बाहेरून जाणारे रस्ता पुढे आता काही दिसलं तर तुम्हाला अपडेट देतोच। पुढे मध्ये जरा थोडस काहीतरी खणलेलं दिसतंय, म्हणजे ह्या पट्ट्यातनं रस्ता जाणार असं दिसतंय। पण बाकी इथे कामगार पण काही कोण दिसत नाही, मशिनरी काही दिसत नाहीये, डेव्हलपमेंट अशी काही अजून वाटत नाही। डाव्यात आलंय, थोडस फोडण्या बिडण्याचं काम झालेलं दिसतंय। बोर्ड लागलेले आहेत, वाहने सावकाश चालवा, वर्क इन प्रोग्रेस। प्रोग्रेस काय कुठे दिसत नाहीये। मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितलं होतं, जरासं फोडण्याचं काम इथे झालेलं होतं, तेवढंच अजून आहे। इव्हन बेसचं काम वगैरे पण काही इथे दिसत नाही, बेसचे लेअर केलेलं। आता फक्त हा मधला रस्ता काहीतरी करून दिलाय, जुना रस्ता तिकडनं उजवीकडनं जातोय, त्याच्या स्ट्रेट रोड करून इथे तो रस्ता बंद केला, जरासं वळण होतं ते। इथे आता पुढे परत खडी घालून पहिला बेस करण्याचं काम सुरू झालंय आणि उजव्या बाजूचा भाग मात्र झालेला आहे, याच्यावरून आता आपण गाडी चालवतोय। उजवा पोर्शन आपल्याला ओपन करून दिलेला आहे। डावीकडचं काम सुरू आहे। TIPL कुठली तरी कंपनी दिसते, तर या कंपनीचं नाव मला माहिती नाही। इकडे डाव्या साईडला बघा, पहिलं कॉन्क्रीट पूर्वीचा जो बेस असतो त्याचं काम बऱ्यापैकी झालंय। टू व्हीलर वरनं जाणाऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगेन, या पट्ट्यामध्ये प्रचंड धूळ आहे, त्यामुळे हेल्मेट तर वापराच आणि नाकावर मास्क लावून गाड्या चालवा। धुळीचा त्रास होतोच होतो, आता नाही उद्या होणार। काही जणांना वाटतं मला काय होत नाही, पण ते धूळ शेवटी तुमच्या बॉडीमध्ये जाऊन ऍब्सॉर्ब होते। श्वसनाचे आजार जे आहेत दम्यासारखे ते होतात। बऱ्याच जणांना खोकला सुरू होतो आणि घशाला इन्फेक्शन होतं। इथे डाव्या साईडला लेनचं काम जोरात चालू आहे, भराव घालून वरती बेसचं काम बऱ्यापैकी झालंय। उजव्या बाजूचा रस्ता जो जुना रस्ता आहे तो मात्र खराब कंडिशन मध्ये खडखड आहे। टू व्हीलर वाल्यांना फक्त इथे जरा जास्त धोका आहे त्या रस्त्यावर। मणक्याचे आजार, पाठीचे आजार, दुखणी, पाठी लागू शकतात। क्युरिंगचं काम झालेलं आहे, त्या सुरू आहे, बोनपाट घालून ठेवलेत वरती, पर्यंतच झालाय, पुढे काही नाही। परत पुढचा रस्ता कसा येणार आहे ते काय कळणार नाही आपल्याला।
उजवीकडच्या भागात थोडस जे वळण होतं ते जाणार आहे. आता उजवीकडे सुद्धा क्युरिंगचं काम सुरू आहे. पलीकडची जी लेन आहे त्याचं क्युरिंग सुरू आहे. आणि डाव्या साईडला थोडासा एक बेस पहिला जो रफ बेस करून घेतात तो झालेला आहे. उजव्या साईडला बघा तिथे पाणी मारण्याचं काम चालू आहे. क्युरिंगचं काम सुरू आहे. आणि डावा भाग एवढा इथपर्यंत तरी कम्प्लिटेड आहे. इथून डायव्हर्जन आपला रस्ता असा समोर जाणार आहे. समोरचा डोंगर फोडून वगैरे झालाय. मधनं रस्त्याचं काम झालेलं आहे. कॉन्क्रीट करण्याचं काम व्हायचंय पण बाकी डोंगर फोडून झालाय. आपला हा जो भविष्यामध्ये जे सगळी वळणं आणि हा छोटासा जो घाट होता हा सगळा आता आपल्याला जाईल. हा जो एवढा पोर्शन आहे मध्ये हा सुद्धा सगळा ट्रॅफिक ब्लॉकचा पोर्शन आहे. अवजड वाहनं निघाली, ट्रेलर्स म्हणा किंवा मोठ्या गाड्या ट्रक्स, इथे मग ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं. कारण समोरनं एक छोटी टू व्हीलर जरी आली तरी ओव्हरटेक करायला काही स्कोप नसायचा. इथे बघा हा ट्रक चाललाय, समोरनं गाड्या आहेत, त्यामुळे आपण ओव्हरटेक नाही करू शकत. जवळच शाळा कॉलेज काहीतरी आहे, चालत चालली आहेत मुलं. हा बघा आता इथून खालून सरळ रस्ता येणार बाहेर. म्हटलं सगळा जो वळणाचा पोर्शन आणि छोटासा जो घाट होता तो आता स्किप होईल. इथे मात्र दोन्ही साईड झालेल्या दिसत आहेत. उजवी साईड अजून ओपन नाहीये, वाहतुकीसाठी बंद आहे. डावी साईड मात्र झालेली दिसते बऱ्यापैकी. कुठपर्यंत झाली बघूया. असा रस्ता असला की बरं वाटतं गाडी चालवायला. ते कुठपर्यंत आहे ते बघायचं. ते संपलं सुख. परत जुना रस्ता सुरू झाला. पलीकडे बेसचं काम करायला घेतलंय. तोपर्यंत जरा आपण खड्ड्यांची मजा घेऊया. सगळंच स्मूथ असून कसं चालेल ना, थोडंसं जोरदार आयुष्यामध्ये हवेत तसं रस्त्यात गाडीला सुद्धा थोडा खटखटाटा आवाज. गाडीला कायम स्मूथ रस्ता दिला तर ह्या रस्त्याची तिला सवय कधी लागणार. थोडासा त्रास करायचा असं खायलाच नाही त्याला. अशी खडखड करण्यामध्ये जी थोडीफार मजा आहे ती अनुभवायची आणि जायचं. फक्त अगदी स्पीड मध्ये गाड्या नका चालवू, गाडीची हाडं मोडतील कुठेतरी. आणि तसंही आता त्या रस्त्यावरती माझी इर्टिगा आहे. इर्टिगा किंवा अशा टाईपच्या ज्या गाड्या आहेत SUV वगैरे त्या 40च्या स्पीडला पळू शकतायत. अगदीच काय 10 आणि 15च्या स्पीडनी नाही गाड्या न्यायला लागतात अशातला भाग नाहीये. इथे ढिगारे घालून काय थोडी लेवल झाली आहे, थोडासा सपाट करण्याचा भाग झालाय. तर इथे परत
डावी लेन ओपन करून दिलेली आहे, झालेली कंप्लीट. उजवी पण पूर्ण झाली आहे, पण वाहतुकीसाठी अजून ती ओपन नाहीये. बांबवड्यापर्यंत आपण जरा बघूया काय काय परिस्थिती आहे. हा व्हिडिओ आपण बांबवड्यापर्यंत कंटिन्यू करू. हे जे मोठे ट्रक्स वगैरे असतात त्यांना काय पर्याय नसतो हळूहळू जाण्यापर्यंत. जुना रस्ता असेल आणि असे जर 2-3 ट्रक लागले की मग आपली वरात निघते त्यांच्या मागणं. आणि समोरनं 2 व्हीलर जरी आली तरी आपल्याला ओव्हरटेक करता येत नाही ना. डावी लेन आपल्याला छानपैकी मिळाली, थोडीफार का असेना पण तेवढी तर तेवढी. उजव्या लेनचं मात्र अजून बेसचं वगैरे काम सुद्धा व्हायचंय. मधले मधले पॅच थोडे राहिले, त्याचं कारण मला असं वाटतं खालून ड्रेनेज म्हणा किंवा पाईप वगैरे काहीतरी जाणार आहे. हा इथे हॉल होता, तो आता सगळा पाडलाय आणि बाहेर त्याची जागा जी होती ती घेतलेली आहे ताब्यात. हे सुद्धा इथे हॉटेल होतं, ते पण आता बंद झालंय. हा रस्ता डाव्या बाजूने असा वरून सरळ जाणार आहे. आपण सध्या जुन्या रस्त्यावरून जातोय. तर पुढे आपल्याला परत अपडेट्स मी देतो. मधलं गाव पुन्हा इकडे सगळं स्किप होणार आहे. आता आपण ज्या रोडनी चाललोय भविष्यामध्ये हा रोड काय आपल्याला दिसणार नाही. आता तो बाहेरनं रस्ता पुढे कुठे कनेक्ट होतो तो आपण बघूया पुढे गेल्यावर. आता ओळखीचे रस्ता वाटायला लागलाय हा, कारण आपण आता बांबवडे गावात आलो. मध्यंतरी हा रस्ता पण खूप खराब झाला होता, त्या मानाने आता जरा सुस्थितीत आहे. पावसाळ्यामध्ये तर खूपच खड्डे होते. हे आहे बांबवडे गाव. इथे खवा फेमस आहे बांबवड्यातला. 2 ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे खवा खूप छान मिळतो. अर्थात इकडे घाटावर तुम्ही आलात की दुधाचे पदार्थ सगळे चांगल्या क्वालिटीचे मिळतात. साधा बाहेर टपरीवर तुम्ही चहा घेतला तरी लगेच क्वालिटीला फरक जाणवतो. हा इकडनं TIPL चा पाण्याचा टँकर आला, म्हणजे इकडे डावीकडे रस्त्याचं काम कुठेतरी सुरू आहे. तो टँकर घेऊन आला. आता थोडस इथे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता आणि वेळ पण आता 10:15 वाजलेत. ही वेळ पण आहे अशी की इथे गर्दी असते बऱ्यापैकी. आणि आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस, म्हणलं आता गर्दी दिसणारच. थोडं पुढे जाऊन आपण हा व्हिडिओ थांबवूया. बांबवडे गाव पूर्ण आपण कव्हर करू इथे. या परिसरात आता ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर दिसेल तुम्हाला. विशेषतः ट्रॅक्टर मधनं ऊस घेऊन जातात. ट्रेलरच्या ट्रेलर पाठी लावलेले असतात, 1-1, 2-2 ट्रेलर.
पाटणं जाणं जिकरीचं काम असतं. आणि ते 2 ट्रेलर आणि पुढे ट्रॅक्टर एवढं क्रॉस करून पटकन जाता येत नाही पुढे ओव्हरटेक करून. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतोय. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण केलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.